शासकीय रुग्णालय येथे आम्ही पेशंट घेऊन आलो होतो। आलेगावचे सुशील लांजेवारचे वडील होते, त्यांना आम्ही ॲडमिट केलं आणि आम्ही वापसाच्या ठिकाणी एक व्हिडिओ काढायचं असं माध्यमातून ठरवलं होतं। तसेच आता आमचे विशाल भाऊ हे 2 शब्द सांगतील समाजाबद्दल अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारतीय न्यायव्यवस्था आणि इथल्या सर्वांना मी वंदन करतो। जे मानवजातीसाठी लढणारे लोक आहेत त्या सर्वांना माझा सलाम आहे। कारण जो व्यक्ती समाजासाठी जगतो त्या माणसाचं नाव आजन्म अजरामर होत असतं। जो व्यक्ती स्वतःपुरता जगतो तो मेल्यावर समाप्त होऊन जातो, पण जो समाजासाठी जगतो त्याचा आजन्म हे नाव होत असते। दिनेश भाऊ शिंदे हे गावामध्ये जर कोणतीही समस्या निर्माण झाली तर ती समस्या सोडवण्यासाठी, त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी नेहमी 24 तास धावून जातात। गावामध्ये कोणी आजारी असलं तर सर्वात पहिले ते धावून येतात। कितीही कामे असो ते सर्व कामे बाजूला ठेवतात। शिवाजी महाराज, बाबासाहेब, बिरसा मुंडा आणि जितकेही महापुरुष आहे त्या सर्व महापुरुषांचा वारसा घेऊन चालणारे ते शिवरायांचे मावळे आहेत। आणि मी बाबासाहेबांचा भीमसैनिक आहे। तेव्हा 2 ओळी मी दिनेश भाऊकडे बघून मला आठवल्या की ज्याच्या कपाडी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका। अरे ज्याच्या कपाडी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नका। स्वार्थासाठी शिवाजी महाराज, बाबासाहेब एकत्र आणू नका। अरे करायचे असेल तर असे करा। शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा। कारण या महापुरुषांनी कधी आपसामध्ये जातीभेद मानला नाही, माणसाला कधी परक समजलं नाही। ते सदैव मानव हितासाठी लढले, मानव हितासाठी झटले, मानवासाठी जगले आणि माणसाचं कल्याण करण्यासाठी, माणसाचा उद्धार करण्यासाठी आजन्म राबले। आणि दिनेश भाऊसाठी पुन्हा एक ओळी सांगतो की न्यायी त्याला म्हणावे जो अन्यायावरती घाव चालवितो। अरे न्यायी त्याला म्हणावे जो अन्यायावरती घाव चालवितो, आणि नेता त्याला म्हणावे जो एका पथाने गाव चालवितो। अरे हवा पाहून दिवा मांडणारे तर हिजडे मिळतील मनोज राजा, पण खानदानी मर्द त्यालाच म्हणावे जो शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे नाव चालवितो, जो शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे नाव चालवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय प्रबुद्ध भारत, बाबासाहेब आंबेडकर की जय, शिवाजी महाराजांचा विजय असो।